आज नो स्क्रिप्ट, नो स्टुडिओ, नो फेक बॅकग्राऊंड. आज मी व्हिडिओ ओपन ग्राउंडवर शूट करत आहे आणि त्याचं कारण म्हणजे मी आज कोणतीही बातमी सांगायला आलेलो नाहीये. आज मी आलेलो आहे माझ्या भावना व्यक्त करायला. आणि भावना व्यक्त करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या सजावटीची किंवा ठरवून बोललेल्या शब्दांची गरज नसते. आज मी बोलायला आलो आहे भारत आणि पाकिस्तानच्या होणाऱ्या युद्धाविषयी. पहलगाम मध्ये पाकिस्तानी आतंकवाद्यांनी जो हल्ला केला, त्या हल्ल्यानंतर भारताचं जे वातावरण आहे ते ढवळून निघालं. पूर्ण जगामध्ये या हल्ल्याची निंदा केली गेली. परंतु आपल्याकडे असलेले काही दोन तोंडी गांडोळ हा हल्ला कुणी केला, ज्यांनी केला त्यांना काय शिक्षा मिळणार याविषयी चर्चा करण्याऐवजी भारतीय सरकारवर आणि मोदींवर प्रश्न उपस्थित करू लागले. काही वर्षापूर्वी 26/11चा जो हल्ला झाला होता, त्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानी जो आतंकवादी होता कसाब, त्याला हातामध्ये भगव्या कलरचा दोरा बांधून त्याला हिंदू आतंकवादी म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जात होता. आणि याच्यामध्ये पाकिस्तानला क्लीन चिट मिळेल याचा विचार न करता भारतातील हिंदू कशा प्रकारे आतंकवादी ठरवला जाईल याच्यासाठी प्रयत्न केले जात होते. पण तो काळ जुना झाला. ते नेते इतिहास जमा झाले आणि ते सरकार सुद्धा काही वर्षात इतिहास जमा होते. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये सुद्धा अशा प्रकारचे दोन तोंडी गांडोळ आहेत. त्यामध्ये किरण माने नावाचा एक व्यक्ती आहे जो सतत सोशल मीडियावर इतर मीडियाला, न्यूज चॅनलला मोदी मीडिया म्हणून त्यांचा प्रचार करत असतो. आणि जो पाकिस्तानी प्रोपोगंडा आहे त्याला भारतामध्ये पसरवण्याचं काम हा किरण माने करत आहे. आणि किरण माने सारखे आणखीही दोन तोंडी गांडोळ आहेत. किरण माने ज्या प्रकारे प्रचार करत आहेत त्यामध्ये मला एक गोष्ट सोशल मीडियावर पाहायला मिळाली की किरण मानेने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर, फेसबुक अकाउंटवर एक व्हिडिओ दाखवला होता. त्या व्हिडिओमध्ये असं दाखवलं होतं की पाकिस्तानी जे लोक आहेत ते स्वतःचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकतात आणि त्यामध्ये असं दाखवत आहे की भारतीय सैन्य, भारतीय मीडिया ज्या प्रकारे पाकिस्तानच्या युद्धाच्या काळातलं जे वर्णन करत आहे ते वर्णन कसं खोटं आहे आणि इकडं आम्ही कसं आनंदात राहत आहोत. कोणत्याही प्रकारचं नुकसान इथं केलं जात नाहीये भारतीय आर्मी कडून किंवा भारतीय एअरफोर्स कडून. पाकिस्तानचे नागरिक कशा प्रकारे आनंदाने जगत आहेत असं त्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात येत आहे. त्या व्हिडिओच्या 2-3 क्लिप्स तुम्ही पहा. इंडिया कहता है कि पाकिस्तान में और इस्लामाबाद में खौफ का माहौल है. खौफ का माहौल आइए आपको दिखाते हैं कैसा है. बहुत खौफ है भाई, बहुत खौफ है. 1 घंटे पहले इंडियन मीडिया पे बता रहे थे कि पाकिस्तान इस्लामाबाद जो है बिल्कुल तबाह हो गया, नक्शा बदल के खत्म हो गया है और अभी रात के 3 बज रहे हैं. मैं तो इस्लामाबाद के अंदर आराम से चाट पापड़ी गोलगप्पे शप्पे खा रहे हैं, घूम रहे हैं. देखें लोग म्यूजिक लगा के. मैं सुनिया कि इंडियन मीडिया कह रहा है कि पाकिस्तान में बस 5-7 टोटे हो गए ने, तबाह हो गया, कराची का पोर्ट भी उड़ गया, तालिबान भी आ गए ने, भैड़े हाल बांके दिहाड़े. असी तो इत्थे स्किन केयर पे करने आ. इस्लामाबाद जिनाइन में हम मौजूद हैं. सोशल मीडिया देखते हैं तो ऐसा लगता है कि सब कुछ बंद हो चुका है, इस्लामाबाद टोटल ब्लैक आउट हो चुका है. ये सब कॉपी पेस्ट माफिया है. झूठ इतना ज्यादा फैलाया जा चुका है कि हर बंदा परेशान है. हकीकत यह है कि इस वक्त हम यहाँ पे अभी चाय पीने आए कोयटा होटल में. इंडिया वालों, आप लोगों को हम आतंकवादी लगते हैं. आता ह्या क्लिप पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की आपलं सैन्य जे जीव तोडून लढतंय, जे पाकिस्तानवर हल्ले केले जात आहेत, पाकिस्तानच्या हल्ल्यांना जे उत्तर दिलं जात आहे, कराचीमध्ये अशी परिस्थिती आहे, लाहोरमध्ये अशी परिस्थिती आहे, जे आपल्या मीडियाकडून सांगितलं जात आहे ते सगळं खोटं आहे. हे व्हिडिओ पाहिल्यानंतर असंच वाटतं की हे सगळं खोटं आहे आणि भारतीय सैन्य काहीच करत नाहीये. भारतीय सैन्याचा तिथं काही परिणाम होत नाहीये. तिथलं वातावरण तर चांगलंच आहे. आणि एक प्रकारे अशा प्रकारचे व्हिडिओ पाहून भारतीय सैनिकांचं जे मनोबल आहे ते कमी करण्याचं काम अशा प्रकारचे लोक करत आहेत. हा जो प्रकारचा जो सोशल मीडियाचा वापर केला जातो याला एक प्रोपोगंडा वॉर अशा प्रकारे समजलं जातं. म्हणजे दुश्मन देशामध्ये, आपण आता पाकिस्तानच्या दुश्मन देश आहोत, दुश्मन देशामध्ये अशा प्रकारच्या सोशल मीडिया पोस्ट व्हायरल करायच्या ज्यामध्ये आमच्याकडचं वातावरण खूप चांगलं आहे, भारतीय सैन्य कशा प्रकारे नाकाम होत आहे, कोणत्याही प्रकारची इथं अफरातफरी माजलेली नाही आहे, भारतीय सैन्याचा इथं काही परिणाम होत नाही, अशा प्रकारच्या सोशल मीडिया पोस्ट या प्रोपोगंडा वॉरच्या मार्फत पसरवल्या जात आहेत. पण किरण माने सारखे लोक ह्याच गोष्टी स्वतःच्या फेसबुक अकाउंटवरून पोस्ट करून भारतीय सैन्याचं, भारतीय मीडियाचं, भारतीय सरकारचं आणि भारतीय जनतेचं मनोबलाचं खच्चीकरण करण्याचं काम हे लोक करत आहेत. याच किरण मानेच्या वॉलवर आणखी एक चित्र मला पाहायला मिळालं. एक कार्टून दाखवलं गेलं आहे आणि या कार्टूनमध्ये तुम्ही पाहू शकता की जातीच्या नावावर आता सरळ सरळ भारतीय सैनिकांमध्येच फोड पाडण्याचा प्रयत्न होणार आहे.
आणि या प्रकारचं जे प्रोपोगंडा वॉर आहे ते आता भारतात पाहिलं जाईल. सीज फायर जरी झालं असलं तरी युद्ध अजून संपलेलं नाही. आणि आता खरं भारताच्या आतून जे लोक पाकिस्तानचे प्यादे म्हणून काम करतायत त्यांच्याबरोबर आता आपल्याला युद्ध लढण्याची गरज पडणार आहे. या प्रकारच्या पोस्ट, ज्या पोस्टमध्ये तुम्हाला भारतीय सैन्याकडून पाकिस्तानमध्ये कोणतंही नुकसान झालेलं नाही, भारतीय सैन्य कशा प्रकारे विफल ठरलेलं आहे आणि पाकिस्तानचे लोक कशा प्रकारे अजूनही आनंदात आहेत, त्यांचं कोणतंही नुकसान झालेलं नाही आणि पाकिस्तानचे लोक आम्ही जिंकलो, भारत हरला अशा प्रकारचे व्हिडिओ टाकतील. ते व्हिडिओ अशा किरण माने सारख्या लोकांच्या मार्फत तुमच्या समोर पोहोचवले जातील, तुमच्याबरोबर शेअर केले जातील आणि या प्रकारचं जे वॉर आहे ते आता आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. पण आपल्याला आपल्या जागेवर खंबीर राहायचं आहे आणि अशा प्रकारच्या लोकांना आपल्याला आता चोख उत्तर द्यायचं आहे. या प्रकारचा जो प्रोपोगंडा आहे तो आता आपल्याला कोणत्याही किमतीवर भारतामध्ये चालू द्यायचा नाहीये. आणि मोदींनी हल्ला केला आणि 3 दिवसात अचानक माघार घेतली, भारत सरकार विफल ठरलं, हे झालं ते झालं. सकाळीच संजय राऊत यांनी सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेतली, नेहमीप्रमाणे सकाळी 8 वाजता त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यामध्ये त्यांनी मोदींच्या नावाने खूप टाहो फोडला आणि कशा प्रकारे भारत सरकार आपल्या शब्दावरून पलटलं, भारतीय जी जनता आहे त्या जनतेचा भारत सरकारवर विश्वास होता आणि तो विश्वास कशा प्रकारे उडाला हे सगळं संजय राऊत या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलत होते. परंतु आपण भारतीय जनता आहोत आणि आपला विश्वास उडालेला आहे की नाही हे आपल्याला आता आपल्या पुढच्या कृतीतून दाखवून द्यायचं आहे. सरकारच्या बरोबर आपल्याला राहायचं आहे. सरकार जे काही निर्णय घेईल, सैन्य जे काही निर्णय घेईल त्याबरोबर आपल्याला टिकून राहायचं आहे. सीज फायर जरी झालं असलं तरी सकाळीच भारतीय वायुसेनेचा एक ट्विट आलेला आहे. त्या ट्विटमध्ये भारतीय वायुसेनेने सांगितलं आहे की ऑपरेशन सिंदूर कंटिन्यूज, म्हणजे ऑपरेशन सिंदूर अजून बंद झालेलं नाही. पाकिस्तानवर ज्या कारवाया करायच्या आहेत त्या अजूनही केल्या जात राहणार आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्टॉप लावला जाणार नाही. आणि भारताने ज्या वेळेस काल सीज फायरसाठी भारत तयार झाला अशा प्रकारची पोस्ट डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. भारत तयार झाला असं त्यांनी त्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, पण भारताने अधिकृतपणे अजूनही असं कुठेही म्हटलं नाही की आम्ही सीज फायर केलं आहे किंवा आम्ही युद्ध थांबवत आहोत. अजूनही 12 तारखेला जी मीटिंग होणार आहे त्या मीटिंगमध्ये ठरणार आहे की पुढं काय होणार आहे. त्यामुळे 2 दिवसामध्ये आज आणि उद्या खूप प्रकारच्या पोस्ट तुम्हाला दाखवल्या जातील आणि भारत सरकार तुमच्याशी खोटं बोललं, पाकिस्तानवर कोणताही घातक हल्ला केला गेला नाही, पाकिस्तानचे लोक बघा काय सांगतात आपल्या व्हिडिओमध्ये, अशा प्रकारच्या क्लिप तुमच्याबरोबर शेअर केल्या जातील. त्या क्लिप्सवर विश्वास न ठेवणं हे आपलं काम आहे आणि भारतीय सैन्य प्रेस कॉन्फरन्स करून ज्या काही गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे त्यावर विश्वास ठेवणं आपलं काम आहे. भारतीय सरकारवर भरोसा ठेवणं आपलं काम आहे. असे काही लोक आहेत ज्यांना श आणि ट एकत्र काय असतं हे कळत नाही. ते लोक भारत कोणाला काय संदेश देतोय हे विचारात न घेता फक्त 2 मुस्लिम अधिकारी म्हणजे एक कर्नल सोफिया कुरेशी आणि दुसरे एअर कमांडर हिलाल अहमद यांच्या नावाने सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. ते लोक हे विचारतात की कर्नल सोफिया कुरेशी यांच्याच बरोबर पत्रकार परिषद करणाऱ्या व्योमिका सिंग सुद्धा आहेत आणि व्योमिका सिंग यांचं नाव कुठेही न घेता फक्त कर्नल सोफिया कुरेशी यांचं नाव उंचावणं आणि एअर कमांडर हिलाल अहमद यांचं एकट्याचं नाव उंचावणं म्हणजे त्यांच्याबरोबर असलेल्या इतर वायुवीरांचं आणि एकूण सैन्याचं मनोबल कमी करण्याचं काम हे लोक करत आहेत. आणि ज्या मुस्लिम सैनिकांना या युद्धामध्ये पाठवलं जात आहे त्यांच्यावर भारत सरकार आणि सैन्याचा भरोसा आहे म्हणूनच त्यांना पाठवलं जात आहे आणि त्यांच्यावर भरोसा दाखवणारे हे मोदीच आहेत. आता समोर युद्ध उभं आहे आणि मी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पाहिला ज्यामध्ये भारतीय सैनिक युद्धावर लढण्यासाठी जात आहे आणि कुणीतरी स्वतःच्या कुटुंबाला सोडून जात आहे, कोणीतरी एकट्या आईला घरी सोडून जात आहे, कोणीतरी पत्नीला सोडून जात आहे, कोणीतरी छोट्याशा बाळाला सोडून जात आहे. आपण या सैनिकांसाठी काही करू शकलो नाही तरी जसं आपण देवाच्या नावाने उपवास धरतो तसंच या सैनिकांच्या नावाने सुद्धा एक दिवस आपण उपवास धरू शकतो, कारण हे सैनिकच आता आपल्यासाठी देव आहे. आता या पाकिस्तानच्या कबरीमध्ये शेवटची माती टाकण्याची वेळ आली आहे. युद्धामध्ये खूप लोक मरतात, मान्य आहे, युद्धामध्ये खूप लोक मरतात. खूप लोकांचं म्हणणं आहे की युद्ध नको, सामान्य लोक मरतात. परंतु ज्यावेळी हा हरामखोर पाकिस्तान आपल्या देशामध्ये अतिरेकी पाठवतो आणि तो अतिरेकी ज्या लोकांना मारतो ते सुद्धा सामान्य लोकच असतात. आता विचार करण्याची वेळ राहिलेली नाही, आता उत्तर देण्याची वेळ आहे. भारत सरकार जे काही करत आहे त्याला समर्थन करण्याची वेळ आहे. भारताचा सैनिक खूप वर्षांपासून मनात एक स्वप्न बाळगून आहे की पाकिस्तानला कधी ठोकतो आणि भारताचा प्रत्येक नागरिक सुद्धा मनात हेच स्वप्न बाळगून आहे. आणि आता आसपास कोणी तुम्हाला
पाकिस्तान किंवा पाकिस्तानच्या सामान्य नागरिकांविषयी भावनिक करण्याचा प्रयत्न करत असेल तर भावनेच्या भरात त्याच्या 2 थोबाडीत मारा. आणि भावनिक होऊन विचार करायचाच असेल तर भारतीय सैन्याचा विचार करा, देशाचा विचार करा आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांचा विचार करा. कारण या प्रकारे जसं तुम्हाला हे गार्डन आता तुटलेलं फुटलेलं उद्ध्वस्त झालेल्या अवस्थेत दिसत आहे, त्या प्रकारे भारताचं भविष्य जर तुम्हाला पाहायचं नसेल, अशा प्रकारे उद्ध्वस्त झालेलं लहान मुलांचं बालपण पाहायचं नसेल, तर ज्या प्रकारे कोविड काळात आपण कोरोना व्हायरसला हरवलं होतं, त्याचप्रमाणे आता पाकिस्तानकडून पसरवल्या जाणाऱ्या आतंकवादाच्या व्हायरसला आता आपल्याला संपवायचं आहे. आणि आपल्या सैनिकांसाठी कमीत कमी 1 दिवसाचा उपवास नक्की धरा. जय हिंद, जय श्रीराम.